नितीन चौगुले, विजय कुंबळे, आपल्या चंद्रप्रभा सोसायटीचे चेअरमन योगेश कलगोंडा वग्यानी, वाईस चेअरमन इंदुमती ताई भूपाल चौगुले, सर्वच संचालक ज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे ते हरिबा साऊबा खिलारे, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या संस्थेला 100 वर्ष होऊन गेली. 1924 ते 2025 म्हणजे 101 वर्ष आता झाली. 100 वर्षाच्या कालखंडाचा आढावा या छोट्या शताब्दी महोत्सवाच्या पुस्तिकेत घेणं हे फार अवघड काम आपल्या चंद्रप्रभा प्रभुनाथ दिगंबर विकास सोसायटीच्या संचालकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या संस्थेला अनेकांनी हातभार लावला. अनेक मान्यवर या ठिकाणी 100 वर्षाच्या कारकिर्दीत या संस्थेत योगदानास पात्र होते. पण या संस्थेची स्थापना स्वर्गीय बळवंतराव वग्यानींनी केली आणि स्वर्गीय नाभिराज रुकडे साहेब असतील, अण्णासाहेब औटीसाहेब असतील, बाळासाहेब वग्यानी साहेब असतील, जिंदत अण्णा थोटे असतील, या सर्व मान्यवरांनी आपल्या आयुष्यात ही सोसायटी प्रचंड जीवापाड जपली आणि ही संस्था आज या स्तरावर पोचलेली आहे. या सगळ्या जुन्या पिढीचे कष्ट बघण्यासाठी ही पुस्तिका जर तुम्ही चाळली, मगासपासून बघत होतो, सगळे जुने फोटो ह्याच्यात घातलेले आहेत. रत्नाप्पा कुंभार साहेब यांची या संस्थेच्यासाठी कर्ज वितरण समारंभ, संजय गांधी स्वावलंबन कर्ज योजनेचा या बँकेच्या नवीन इमारतीत झाला तो फोटो आहे. गुलाबराव पाटील साहेब आहेत, स्वर्गीय वसंतराव दादा आहेत, त्याचबरोबर विस पागे चव्हाण साहेब, सगळे मी कोणी दिग्गज होतं आणि जे इथं नाही आलं असं झालं नाही. हे आपल्या चंद्रप्रभुनाथ दिगंबर विकास सोसायटीची कर्तबगारी आणि विश्वासार्हता आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला तर मगासपासून बघता माझ्या आयुष्यात इथंपर्यंत माझ्या प्रवासात ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं साथ दिली असे सगळे चेहरे या फोटोत आहेत. बरेच जण स्वर्गवासी झालेले आहेत, पण प्रचंड मेहनत माझ्या यशासाठी घेणारी सगळी मान्यवर या पुस्तिकेत फोटोमध्ये जवळपास सगळे आलेले आहेत. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांना प्रचंड मान होता आणि काहीही पर्याय नव्हते म्हणून लोकांनी असे चंद्रप्रभुनाथ दिगंबर सोसायटीसारख्या योजना केल्या. लोक एकत्रित आली, लोकांनी एकत्रित येऊन आपल्या परीनं आपल्या समाजाच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पतसंस्थेपासून विकास सोसायटीपर्यंत स्थानिक स्तरावर मजल मारण्याचं काम केलं. यामध्ये एक काळ असा होता प्रचंड मोठा की अनेक सोसायट्या निघाल्या. त्यावेळी सोसायट्या काढताना लोक एकत्रित यायची आणि प्रस्ताव द्यायची. अलीकडं सोसायटी काढताना दोघं तिघं गुपचूप बसतात, प्रस्ताव देतात आणि मग सभासदाला कळतं अरे सोसायटी झाली आणि मी सभासद झालो.
पण तो काळ मंतरलेला काळ होता. समाजासाठीच या गोष्टी करायच्या ही भावना त्यावेळच्या सर्व पिढ्यांमध्ये होती. अनेक पिढ्या हा सहकाराच्या चळवळीचा मंत्र तंत्र प्रयत्न चालू आहे. 1904 साली मला वाटतं पहिल्यांदा सहकारी संस्था सुरू झाल्या. जवळपास 120 वर्षाचा कालखंड गेला आहे. आपल्याकडच्या अनेक सोसायट्यांना मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे. आपल्या गावातल्या सोसायट्या 130 वर्ष 125 वर्ष 150 वर्षापर्यंत काही सोसायट्या गेलेल्या आहेत. विकास संस्था निर्माण करण्याची प्रवृत्ती लोकांच्या हितासाठी तेव्हा होती आणि त्यावेळी कुठलाही पर्याय नव्हता. सावकाराकडे जायचं का सोसायटीकडे जायचं. लोक हळूहळू सोसायटीकडे वळायला लागली आणि मग लोकांचं शोषण कमी झालं. लोक आत्मनिर्भर झाली. स्वतःच्या पायावर उभं राहताना आपल्याला नक्की व्याज किती लागणार आहे याचा हिशेब लोकांना हातात मिळायला लागला. सावकाराच्या हातात गेलेलं नरडं बाहेर काढण्यासाठी या चळवळीने प्रचंड मोठं काम केलं. चंद्रप्रभुनाथ दिगंबर सोसायटी ज्यावेळी झाली ती 100 वर्षापूर्वी झाली. त्यावेळी 1924 साली अशीच परिस्थिती या देशात सर्वत्र होती. आणि म्हणून सहकारी संस्थांच्यावर जनतेचं प्रेम होतं. कोणतीही चळवळ सहकारी संस्थांमधून सुरू व्हायची. आज परिस्थिती नेमकी बदललेली आहे. खाजगीकरण प्रचंड वाढलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण वाढल्यामुळं या देशामध्ये आता सहकारी संस्थांचं महत्त्व त्या मानानं कमी झालेलं आहे. सहकारी साखर कारखाने आपले वाटायचे, आता काही लोकांचे खाजगी कारखाने सुरू झाले. आता आपलं परकं न बघता लवकर कोण ऊस नेऊन जाईल याच्याकडे बघण्याची प्रवृत्ती लोकांची निर्माण झाली. आता या सगळ्या काळात काय झालं, आपण आपलं प्रश्न सोडवणे याला जास्त महत्त्व द्यायला लागलो. आपली सोसायटी आहे, आपली सहकारी संस्था आहे, आपली मार्केट कमिटी आहे, आपला साखर कारखाना आहे, आपली सूतगिरणी आहे, ही भावना लोकांच्या मनातली कमी झाली. पहिला ऊस कोण नेऊन जाईल. अर्जुन माने सकाळी 8 वाजता जाऊन जयंत पाटलाला एखाद्या कामासाठी भेटला आणि तेवढ्यात त्याला जर फोन आला कुठल्या तरी खाजगी कारखान्याचा टोळी दारात आली आहे, काय करूया, तर ते सगळं सोडेल आणि इकडं मागं येऊन जाऊ दे म्हणणं. मी अर्जुन मानेचं आपलं नाव, आपला माणूस म्हणून मी नाव घेतलं, मी उदाहरण सांगितलं. त्यावेळी असा विचार नसतो की आपली संस्था आहे आणि आपली संस्था वाढली पाहिजे. आपला प्रश्न सोडवू मग दुनियेचं बघू, ही मानसिकता फक्त आपलीच नाही झालेली, या देशातल्या सर्वसामान्य माणसाची झालेली. मी मगाशी वाचत होतो, तुम्हाला वाचून दाखवतो. आपण विचार करावा म्हणून मी वाचतोय बरं का. माहितीच नसते आपल्याला, आपण आहे तिथंच आहोत. आपल्या 50 वर्षात 100 वर्षात प्रगती किती झाली आपली याचा आपण आढावा कधी घेतला का. आमची 10 एकर जमीन होती, आम्हाला 2 भाऊ झाले, आमची 10 एकराची 5 एकर झाली. पण या देशात असे महाभाग आहेत की ज्यांची 5 एकराची 5000 एकर झाली. ह्याचा का विचार केलाय का तुम्ही. तुम्हाला मी साधे सहज माहिती सांगतो. आता अंबानी साहेब आहेत. अंबानी साहेबांची 2016 ते 2020 या 4 वर्षात 350% त्यांची नेटवर्थ वाढली. 350%. आपली सोसायटी 100 वर्ष गाजते, नेटवर्थ वाढली. एखादा साखर कारखाना आहे,
40-50 वर्ष झाली, नेटवर्थ वाढली. पण अंबानी साहेबांची उडी 350% झाली आणि याच काळात अडाणी साहेबांची उडी 750% झाली. आणि तुम्ही आम्ही हीच सतरंजी अंतरायची, ह्याच खुर्च्या आणायच्या, हे स्टेज लावायचं, हेच पाहुणे बोलवायचे, हाच बोर्ड लावायचा आणि 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष हे साजरे करत बसायचं. या देशातल्या मोदी साहेब पंतप्रधान झाले त्याही, आता मी नाव घेत नाही, नंतर माझा कार्यक्रम होईल, मी आपलं तुम्ही समजून घ्या. एक श्रीमंत 600 नंबरच्या पेक्षा जास्त म्हणजे जगात श्रीमंत माणसांची यादी तयार होते, ते 600च्या पुढे नंबर होता आहे एकाचा. 22ला ते जगामध्ये 2 नंबरला आले. श्रीमंतीत दिलीपराव हाय ते कर्ज फेडायची पंचायत, पण ही 2 नंबरला 1 नंबरला जगात पोचली लोक. 1% वरची जी लोक आहेत त्या पब्लिककडे, त्या माणसांच्याकडे जगातले 40% ॲसेट्स आहेत. 40% या जगातले ॲसेट्स 1% लोकांच्या हातात आहेत जगात. आणि त्यामुळं हे सगळं जर बघितलं, एक काळ असा होता 1970 साली इंदिरा गांधींच्याकडे, 70च्या दशकात इंदिरा गांधींच्याकडे L&T मलाच पाहिजे म्हणून एका मोठ्या उद्योगाने हट्ट केला. त्याने सांगितलं अजिबात चालणार नाही, L&Tच राहील, हे बंद, असलं काय करणार नाही मी. हे इंदिरा गांधींनी त्याला दिलेलं उत्तर होतं. आता काय चाललंय, तुम्ही आत्मचिंतन करा. त्यामुळं एकाच्याच हातात जर संपत्ती या देशाची जायला लागली तर उद्या तुम्ही आणि मी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायातही मोनोपॉली काहींच्या हातात जाईल. आणि मग आज काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत, काही रानात आहेत, तेही सगळे त्यात येणार आहेत. या देशामध्ये संपत्तीचा समुच्चय, प्रचंड एकत्रित संपत्ती करण्याचं काम हे मागच्या 10-12 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात जाते. आपले राजू शेट्टी साहेब आंदोलन करतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी घ्यायला बच्चू कडू आणि त्यांचं तिकडं नागपूरला प्रवास चालू आहे. किती पैसे लागणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला? काय 15-20 हजार, 30 हजार. आता आम्ही असतानाच काहीतरी 30-35 हजार कोटी, काय मला नक्की आकडा आठवत नाही, एवढे मी सरकारमध्ये असताना, मी आता काही लय भाषणं करत नाही, पण 8 मंत्री मी, उद्धव ठाकरे आणि 7 मंत्री आम्ही होतो. त्यावेळी माझ्याकडे अर्थ खातं होतं. उद्धव ठाकरे म्हटले आपल्याला पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घ्यायचा आहे. पहिल्या आठवड्याच्या ऐवजी म्हटलं घेतला तर परफेक्ट झाला पाहिजे, अजून 1 आठवडा द्या. एक 8-10 दिवसात आम्ही निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दिलं. त्यानंतर आमचं सरकार गेलं, तुम्ही पण हे विसरला सगळं. प्रॉब्लेम काय आहे की माणसांची मेमरीज कमी झालेली. माणसं हे विसरलेले आहेत की आपली सुरुवातीला काय परिस्थिती होती, 4 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, 2 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. आज काय आहे तेवढं बोला, कालचं काढायचं नाही. हा मानवी स्वभाव झालेला आहे. आणि हा स्वभाव काहींना बरं वाटत असेल, पण हाच स्वभाव या देशाच्यासाठी फार आव्हानात्मक होणार आहे असं मला स्वतःला वाटतं. खरं म्हणजे या देशाच्या मध्ये आपण जर थोडंसं बारकाईनं बघितलं तर या देशामध्ये आता एखादी गोष्ट सांगायची म्हटली तरी अवघड झालेली आहे. एखाद्याला सांगायचं असेल की
असं असं झालेलं आहे, तर ते तेवढ्याच 2 सेकंद 5 सेकंद प्रसारमाध्यमात येतं, नंतर परत येत नाही. जे वरिष्ठांना पाहिजे असेल तेवढंच लोकांच्यापर्यंत पद्धतशीर वारंवार पोचवण्याची व्यवस्था आहे. आता राजू शेट्टी आणि बच्चू कडू चालू आहे, तिकडं आले टी व्हीवर, फारसं आलं असेल, बातमी आली नाही असं मी म्हणणार नाही. जवळपास मला तिथल्या अमरावतीच्या लोकांचा फोन होता, 70-80 हजार लोक आहेत एका ठिकाणी अमरावतीला आज. ते मला बोलवत होते, पण आता हे नगरपालिकेचा आपलं निर्णय बरेच राहिले आहेत म्हणून मी म्हटलं जरा अवघड आहे. पण बच्चू कडूंच्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांचा आग्रह होता की मी यावं. पण या महाराष्ट्रामध्ये हे 15-20 हजार कोटीचं कर्ज माफ करायच्याऐवजी एका मोठ्या उद्योजकाला LICला सांगून 37,000 कोटी रुपये द्यायला लावले. 37,000 कोटी रुपये त्याला दिले का? तर त्याची कंपनी अडचणीत होती म्हणून. आता तुमचा कोणाचा धंदा अडचणीत आला, आष्टा पीपल्स बँकेत एखादा धंदा करणारा अडचणीत आला, त्याला कोण देणार? त्यानं बुडायचं त्यानं. म्हणून या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या 3 दशकात प्रचंड वाढलेल्या आहेत. आता तुम्ही देवाला भेट देता, तीर्थस्थळाला भेट देता, कुंभोजला जाता, पलीकडे जाऊन ते औदुंबरला जाता, अंबाबाईला जातात लोक. जातोयच ना आपण, का रस्ता नाही म्हणून जाता येईना झाले. नाही बाबा, रस्ताच नाही आणि मग आम्हाला आता कसं जायचं, अशी काही समस्या आहे का? पण आता सरकारची इच्छा झालेली, या राज्यातल्या सगळ्या शक्तिपीठांना जोडायचं. कुठून जोडायचं? तर गडचिरोलीपासून सुरू करायचं, ते हिथं जे बंदर आहे त्या बंदरापर्यंत आणून सोडायचं. देवाचं नाव घेतात हे, पण तिथल्या खाणीचा माल सुरक्षित आणि लवकर बंदरावर पोचावा म्हणून शक्तिपीठाची रचना सरकार करते. मी मगाशी एका भाषणात सांगितलं, राज्य सरकारकडे आज लोकसत्तात आले, वाचा, राज्य सरकारचे 35,000 कोटी रुपये राज्य सरकारने पाणी पुरवठा योजनांचे दिलेले नाहीत, थकलेत. घर घर में का हर घर में नळ घोषणा होती, 52,000 योजना होत्या. 24 सालापर्यंत सगळं संपवायचं होतं, फक्त 25,000 योजना पूर्ण झाल्या. अजून 27,000 योजना महाराष्ट्रातल्या अजून हात लावलेला नाही. आणि केंद्र सरकारने सांगितले, अब तुम्हारा तुम देखो, हम आगे के पैसे नहीं देंगे. त्यामुळं 35,000 कोटी आपल्या गळ्यात पडले, मी आपल्याला द्यावे लागतील. फार नाही, 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांचे 89,000 कोटी रुपये थकलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. फार नाही, छोटासा आकडा आहे. काय तुम्हाला काय वाटतच नाही म्हणून मी म्हणतोय फार नाही. तुम्हाला संताप आहे, राग आहे, हा विषयच नाही. हा मोबाईल बघायचा. बरं, जयंत पाटील म्हणते ठीक आहे, पुढं काय? हां ठीक आहे. एखादी मग कुठल्या तरी पक्षाच्या कार्यालयात कोणीतरी काही कार्यक्रम केला असतो ते बघत बसतात, त्यात तुमचा इंटरेस्ट जास्त. असं सगळं आपलं चालू आहे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी जे झट्ट आहेत त्यांच्या मागे उभा राहण्याची सवय आमची थोडीशी कमी झालेली. कर्जमाफी करायला हितनं गाड्या करून तिकडच्या मेळाव्यात कुणाची लोक गेली असतील? ते राजू शेट्टी साहेबांची गेली असतील. बाकीचे आहे ना, होणारच आहे, झालं तर आपल्याला मिळतेच, काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जागे होण्याची गरज आहे. आणि ह्या आपल्या संस्था ज्या आपण चालवतोय, या संस्था आता हळूहळू लोप पावण्याची शक्यता आहे भविष्यकाळात. यांचं महत्त्व ऑलरेडी कमी झालेलं आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्या हळूहळू बंद करा, नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या बँकेत मर्ज करा आजारी बँका, असं आज ऑलरेडी रिझर्व्ह बँक कानात सांगायला लागलेलं आहे. लहान लहान ज्या बँका आहेत त्या छोट्या छोट्या बँका आपली मी परवा एक बातमी वाचली, खरी खोटी मला माहीत नाही. महाराष्ट्र बँक जी आहे आपली, महाराष्ट्र स्टेट बँक म्हणजे महाराष्ट्र बँक, ती महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदामध्ये आणि आणखीन कुठली तरी बँक बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज करणार अशी मी बातमी वाचली. खरी खोटी मला माहीत नाही, त्यामुळे मला माहीत नाही, पण वाचली. ह्याच्यात जे येतं तेच आता जगात चालतं, आपलं मन बोलून काय उपयोग आहे. आणि म्हणून माझी संस्था चालकांना विनंती आहे की तुमच्या सगळ्या पूर्वजांनी मेहनत करून ही संस्था इथंपर्यंत नावारूपाला आणली. ही संस्था पुढं न्यायची असेल तर नवे नवे उपक्रम या संस्थेमार्फत करायचा प्रयत्न करा. सहकारी चळवळीतल्या आपल्या सगळ्या सभासदांना आणखीन भविष्यकाळ कसा उज्ज्वल होईल हे बघण्याची व्यवस्था या ठिकाणी करा. एक चांगली गोष्ट केली की तुम्ही ऊस तोडायचं मशीन आणलं. ऊस तोडायचं मशीन हे सोसायटीनं घेतलं, याला फार अर्थ आहे आणि फार चांगलं काम तुम्ही सगळ्यांनी हे केलं. आणखीन अशा एकत्रित शेती करण्याच्या व्यवस्था आपल्याकडं जेवढ्या निर्माण होतील ते करण्याचं काम करू. शेती करण्याची किंमत कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न हा आपण जेवढा करू तेवढा आपल्याला अधिक फायदा मिळेल. आज चंद्रप्रभुनाथ दिगंबर सोसायटीने अनेक मान्यवरांच्या कष्टाने इथंपर्यंत प्रवास केला. ही संस्था सर्वांनी आष्ट्याचं एक वैशिष्ट्य आहे की संस्थेचा विषय येतो त्यावेळी राजकारणाची चर्चा तुम्ही कधीच करत नाही. आणि म्हणून आष्ट्याला सहकाराची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आष्ट्याच्या रक्तातच सहकारी चळवळ आहे, आष्ट्याच्या रक्तातच सहकारी चळवळ आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये पुण्यात एक घटना घडली, मुंबईत एक घटना घडली. मुंबईत काय घटना घडली, आपल्या जैन धर्मीय सगळे जे बांधव आहेत त्यांनी एक मंदिर बांधलं मुंबईत. रस्त्यात येते म्हणून त्याला धक्का देण्याचं काम तिथल्या महापालिकेने केलं. थोडीशी शोक प्रकाशित करण्यात आला, प्रदर्शित करण्यात आला, मोर्चे थोडेसे तिथं निघाले, आंदोलनं निघाली. थोड्या दिवसाने शांत झालं. आता पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री, खासदार यांनी जैन समाजाच्या बोर्डिंगचे ताबा घेण्याची व्यवस्था केली. एकानं दंगा केला म्हणून सगळं जरा बाहेर आलं. ते दंगेकर काय थांबना झालंय, त्यामुळं आज शेवटी नाईलाजानं आम्ही हे रद्द करतो असं सांगण्याचं काम काही प्रचंड पैसे ज्यांच्याकडे आहेत अशा लोकांनी केलं. व्यवहार फार मोठा नाही, 230 कोटी ट्रस्टला. 230 कोटी तुम्हाला किरकोळच वाटतात म्हणून मी आता अशाच सोडलेले की तुम्हाला पार काय तुम्ही लय सगळे आपण प्रचंड सामर्थ्यवान आहात म्हणून 230 कोटी किरकोळ आहे. पण त्या 230 कोटीचे 2,500 कोटी रुपये करणार होता, त्याला चेक देण्याचं काम ते दंगेकर नावाच्या एका माजी आमदारांनी केलेलं आहे. त्या दंगेकरांच्या प्रचाराला मी गेलो होतो, साधा माणूस, पण कंटिन्युअस त्यांनी आग्रह धरला. आणि एक माणूस, सामान्य माणूस काय करू शकतो, सगळा व्यवहार बंद केला, रद्द केला. आता प्रश्न 230 कोटीचा आहे. ट्रस्टमध्ये 230 कोटी आलेले आहेत, ती देणगीच झाली ना, बरोबर आहे की नाही. त्या ट्रस्टच्या जैन धर्माचा जो तिथं ट्रस्ट आहे त्या धर्माच्या डायरेक्टर जे आहेत, संचालक सदस्य, त्यांनी आता ते पैसे दिले नाही पाहिजेत.
दिले तर समजायचं दाल में काला आहे हेच त्यात सामील आहेत. म्हणून त्या दंगेकरने मागणी केली आहे ते सगळे ट्रस्टचे संचालक बदलून नवीन जैन समाजाची लोक त्यात घ्या. पण सांगायचा मतितार्थ काय की नुसत्या ह्या जैन धर्माच्या बोर्डिंगचाच विषय नाही. महाराष्ट्रात काही चोरांनी देवस्थानाच्या जमिनी लाटलेल्या आहेत आणि त्या देवस्थानाच्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या पचाव्यात म्हणून कायद्यातही सुधारणा केलेली आहे. आता लोकांच्यासाठी जगणं फार कमी राहिलंय. आपण पाहिजे ते करायचं, पण सोशल मीडिया आपल्या हातात जर असेल आणि यंत्रणा मोठी असेल तर आपल्याला पाहिजे ते समाजात पसरवायचं. ही परिस्थिती आज झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की शताब्दी महोत्सवाचा हा समारंभ आहे. आपण सगळ्यांनी आज निर्धार केला पाहिजे या देशातली भांडवलशाही न वाढता सहकारी तत्वावर आम्ही सगळे एकत्रित येऊन आमचं भांडवल सहकारी क्षेत्रातलं कसं वाढवायचं याचा विचार आम्ही करू. आणि प्रत्येक गोष्टीला सरकारकडे मागणी करणं यापेक्षा आपलीच ताकद सहकारी क्षेत्राची कशी वाढवता येईल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. शेवटी आज इथं बसलेले अनेक जण 70त 80त आहेत. ते आलेत इतक्या उशीर झाला तरी, कारण त्यांचीच श्रद्धा आहे या संस्थेवर. चाळीस वर्षाच्या खालच्या लोकांनी जरा हात वर करा. 40 ज्याचं वय 40पेक्षा कमी आहे त्यांनी हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 असेल तर हात वर करा. वर आणि खाली करू नका. मोजतोय मी. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 मागं माझ्या मागं 5 जण असतील समजा. 35चा करा. हा गुणात्मक बदल मी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून सांगतोय. आता तरुण पिढीचा या क्षेत्राकडचा ओढा कमी का होतोय यातही आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. पूर्वी मी राजकारणात आलो त्यावेळी तरुण पिढी इतकी उत्साही असायची सहकारी क्षेत्रात. आता तरुण पिढीचा ओढा हा आता वेगळ्या त्यांचे क्षेत्र वाढली, विषय वाढले, साधनं वाढली, व्यवस्था प्रचंड उत्तम झाली आणि त्याचा फायदा घेऊन हा तरुण, त्याला काय वाईट वाटत नाही आपल्या ह्याच्याबद्दल, म्हणजे आपल्या संस्थेबद्दल त्याला आदरच असेल, पण त्यांनी नवीन दालनं हुडकलेली आहेत. त्यामुळं आपल्या संस्थेनं देखील तरुण पिढीच्या या नव्या दालनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दालनासाठी आपल्या सहकारी क्षेत्रात, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये काय करता येईल याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपण एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं. थोडंसं इस्लामपूरचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करायचा होता म्हणून मला यायला थोडा वेळ झाला. आमच्या आनंदराव मलगुंडे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित केले. थोडासा वेळ त्यामुळं झाला, त्यामुळं आपल्याला बराच वेळ बसायला लागलं. आपले लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांनी तुम्हाला वेळ दिलेला. आता वेळ दिला म्हटल्यावर 2 तासाचा तर द्यायला पाहिजे. विशाल भेटल्यावर मी सांगणार आहे विशालला 2 तास तरी ठीक आहे. आपण मी आता 2 तास वेळ दिला तर जयंत पाटील येऊ न येऊ पण 2 तास मी थांबतो आणि शेवटी 10 मिनिटात भाषण करतो. पण तेही येऊन गेले आणि भाषण करून गेले. येड्रावकर साहेब कामानिमित्त आणि शेट्टी साहेब कामानिमित्त परगावी गेलेत, पण त्यांचे दोन्ही प्रतिनिधी इथं आहेत. या सर्वांचंच आपल्या संस्थेवर प्रेम आहे. या स्वर्गीय वसंतराव दादांचे देखील अतिशय जुने संबंध आहेत, मी मगाशी सांगितलं फोटोत. त्यामुळे ह्या सर्वांचं आपल्या संस्थेवर प्रेम आहे.
सर्वांना आपली वाटणारी ही संस्था आज 101 वर्ष पूर्ण करते आहे, याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. आपल्या सर्वांना या शहराचा नावलौकिक वाढवण्याचं काम तुम्ही 1 वर्ष नाही तर 100 वर्ष सातत्याने केलं आणि सतत संस्थेची प्रगती केली. म्हणून अनेकांचा सत्कार आम्हा सर्वांच्या हस्ते केलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांचा सन्मान झाला त्यांचेही आभार मानतो. खुर्ची देऊन आपण जुन्या सगळ्या मान्यवरांचा, ज्येष्ठांचा सन्मान केला. त्यांना मला खात्री आहे की संस्थेनं आपल्याला बोलवलं. 93 वर्षाचे आहेत आवटीसाहेब, 93 वर्षाचं वय, पण ते खडे चालत आले. आपली गाडी 70 वर्षातच पंक्चर होईल आणि पुढची गाडी 60तच पंक्चर होईल अशी माझी खात्री आहे, कारण कमी कमी यायला लागलं वय. त्यामुळे जुन्या सवयी आणि आत्ताच्या सवयी याच्यामुळे जीवनमान सुधारायच्या ऐवजी कमी व्हायला लागले. आणि आता चालत कुठेही माणूस जात नाही, किक मारली की निघाला गाडी. त्यामुळं प्रचंड व्यवस्था असल्यामुळं नव्या पिढीच्या समोर आरोग्याची आव्हानं आहेत, पण ह्या जुन्या पिढीला आपण खुर्च्या देण्याचं काम करून त्यांनी या संस्थेसाठी जे योगदान केलं त्यांचं अभिनंदन केलं. सचिवांचं देखील कौतुक तुम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळं मला हे सचिव आहेत हे माहीतच नव्हतं. ते माझे कार्यकर्ते तसंच सारखं वाटायचं पण तो विषयच माझ्या डोक्यात कधी यायचा नाही. पण त्यांना एक्सटेन्शन दिलं. वैभव दादा, तुमचं मी सत्कार केव्हा करेन, यांना पुढचं एक्सटेन्शन तुम्ही दिलं तर. कारण जज रिटायर व्हायचं असेल तर 65 वर्ष काहीतरी आहेत. मग सेक्रेटरी रिटायर होताना 65 पाहिजे की नाही? हा अन्याय का? पदामध्ये फरक का? त्यामुळं वैभवदादांचा सत्कार ठेवू आपण. 1 वर्ष झाल्यावर पुढचं एक्सटेन्शन मिळालं तर. पण मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना एक्सटेन्शन मिळेल. पण आता नव्या पिढीतली माणसं देखील पुढं आणण्याचं काम या संस्थेत संचालक मंडळात आपण कराल. आज या ठिकाणी आपण सर्वजण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. अजय पाटील यड्रावकर यांचं लग्न ठरलेलं आहे. लग्न ठरलं माणसाचं आता 6 तारखेला आहे ना, फेब्रुवारी 6ला आहे. लग्न ठरलं माणसाचं की माणूस वेगळ्या ह्याच्यावर असतो. कशावर? वेगळ्या विश्वात, वेगळ्या ऑर्बिटमध्ये, वेगळ्या. त्यामुळं त्यांच्या लग्नाला तर आम्ही जाणारच आहे सगळे. पण ते इतक्या तरुण वयात सूतगिरणी मला वाटतं बघतात आणि बँक बघतायत. आपले राजू शेट्टींचे चिरंजीव अतिशय उमदे आणि अतिशय चांगल्या विचारसरणीचे आहेत, ते दूध संस्था बघतात. ही नवीन पिढी सहकारात येणं हे त्यात महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे तरुण आज व्यासपीठावर आपण सगळ्यांनी एकत्रित केले. दिलीप वग्यानीजी, थोटेसाहेब, तुमच्या संस्थेचे चेअरमन आमच्या योगेश कलान वग्यानी आणि इंदुमती चौगुले, आणि सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानतो. आपल्या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या पुस्तकात मी ही संस्था 50 वर्षे झाली त्यावेळी बहुतेक माझा फोटो आहे, 75 वर्षे झाली त्यावेळी माझा फोटो आहे, 50 वर्षे झाली त्यावेळी नसेल, पण अमृत महोत्सवाच्या वेळी माझा फोटो आहे. आता शताब्दीच्या वेळी फोटो आहे. तुमचा आशीर्वाद असेल तर 125वं वर्ष आपण करू आणि त्यावेळी ऑब्जेक्शन नाही ना कोणाचं. शेवटी जगणं हाच विषय आहे, बाकी बोलवणारच, पण जगण्याचा प्रश्न असतो.
पण शेवटपर्यंत आरोग्य उत्तम राहणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पण हा 100 वर्षाचा सोहळा अतिशय आनंदानं आपण पार पाडला. याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.